गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री गुरुचरित्र सप्ताहाच्या 6व्या दिवशीच्या आपण पठणाला सुरुवात करत आहोत, म्हणून सुप्रारंभ करूया। उजव्या हाताची मधली 3 बोटं पळी पेल्यातल्या पाण्यामध्ये बुडवा, ते पाणी डोळ्यांना लावा। आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। ताटातला धूप दीप प्रज्वलित करूया। उजव्या हाताच्या करंगळी सेदरच्या बोटाने पुरुषांनी आपल्या कपाला अष्टगंध अक्षता, सौभाग्यवती महिलांनी हळदी कुंकू आणि श्रीमती महिलांनी अष्टगंध लावायचा। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांतीः। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। सरळ हाताने तामनात सोडा। ओम गोविंदाय नमः। हात पुसून हात जोडून उर्वरित नाव श्रवण करा। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, मधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्यायचं। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। हात पुसून घ्या। प्राणायाम करायचा म्हणजे उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्या, अंगठा दाबा आणि मनात गायत्री मंत्र म्हणा। डाव्या नाकपुडीवरची 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपो ज्योतिरसमृतम ब्रह्मा भूर्भुवस्वरोम। आता ग्रंथपूजन आपण करणार आहोत। हात जोडून ग्रंथरूपिणी सरस्वती माता आणि सद्गुरूंचं स्मरण करूया। ओम या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। ग्रंथाला अष्टगंध अक्षता हळदी कुंकू लावायचे। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। फूल आणि तुळशीपत्र राहायचे। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसी दलपत्राणि समर्पयामि। धूप दीप ओवाळायचे।
ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. धूपम आग्रापयामि. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. दीपम दर्शयामि. ग्रंथासमोर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याच्या साह्याने भरीव चौकोन करायचा. त्यावर खडी साखरेची किंवा यथाशक्ती नैवेद्याची वाटी ठेवायची. त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून तुळशीपत्राच्या साह्याने 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम नैवेद्यम गृह्यताम देव भक्तिमे यचलाम करो इप्सितं च वरम देहि परत्र च पराम गतिम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वामपानाय संव्यानाय समुदानाय संसमानाय संब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. तुळशीपत्र ग्रंथाला वाहून द्या. पळीवर पाणी तांबणात सोडा. ओम मध्यपानीयम समर्पयामी. दुसरे तुळशीपत्र घ्या. त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वामपानाय संव्यानाय समुदानाय संसमानाय संब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्या. 3 पळी पाणी तांबणात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून व्हायचं. करुद्वर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि. सरस्वती मातेची प्रार्थना करूया. म्हणायचं सरस्वती नमस्तुभ्यं वंदे कामरूपिणी ग्रंथारंभम करिष्यामि सिद्धिर भवतु मे सदा. नमस्कार करायचा. वाचनापूर्वीच्या स्वाध्यायाला आता प्रारंभ करू. त्यामध्ये 1 वेळा श्री स्वामी स्तवन, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ श्री गायत्री मंत्र जप आणि 1 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष आपण करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षा बेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या म्हणा कृपा समुद्री आमीना आश्रय दे जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाद होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानानक वृद्धई प्रकटोपै. शांतिमणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखय निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांच नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे होवा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावल
अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था हसोनी या संसारात प्राशून तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगमच लागी करतानी करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र। अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निश्रुत गायत्री छंदः गणपतिर्देवता। ओम गं गणपतये नमः। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः।
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः। अथर्व शीर्षाधिकांचं पठन आपलं संपन्न झालेलं आहे। या स्वाध्यायानंतर आजच्या वाचनाला प्रारंभ करू। आजची अध्याय संख्या ही 39 ते 43 आहे। श्री गुरुचरित्र अध्याय 39वा। श्री गणेशाय नमः। सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्वावर्तले एका 60 वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परी येसा आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परी येसी शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्री आचरणी आपण करी परी येसा वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांजमणी ख्यातीसी होती तया गाणगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परी येसा ऐसे असता वर्तमाने संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करते हा सुनी तया द्विजस्त्र येसी श्री गुरुमंती ते येसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारुण सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरु प्रसादे ऐकून श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विरमित असे कर जोडून निपुत्रिका मी लोक निंद्य आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वरती जे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती भावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विरमित असे ते वे ऐकून तिचे वचन श्री गुरुमंती हसून पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैचे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करता झालो संतोषी कन्यापुत्र होतील तुझा हि जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरुमंती ते येसी श्री गुरुवचन ऐकून पालवी गाठ बांधून विरमित असे कर जोडून एका स्वामी कृपा सिंधू 60 वर्षे जन्मासी झाली स्वामी पर्येसी होत नाही विटाळासी माते कैसे पुत्र होती अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीती स्वामी अश्वत्थाची परी येसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नर हरी स्वामीनी दिदला मातेवर माझे मणी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन गाठ बांधली म्या अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास काय देईल अम्मास अश्वत्थ सेविते मूर्खपणे ऐकून तिचे वचन श्री गुरुमंती हा सोना अश्वत्थ सेवा महापुण्य व्रतान होय परी येसा आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी अमर जवाहे निरंतरी भीमारती समागमेत तेथे अश्वत्थ असे अतिगहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी व एको म्हणे अम्मा सहित अश्वत्थाची ऐकून श्री गुरुचे वचना विनिमित असे ते अंगणा अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरूपावे श्री गुरुमंती ती अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी अपार असे महिमा त्यासी समस्त देवते ते वस्ती अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी ते विस्तारुण ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ मुळे आपण वासी मध्यवास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाना शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तर वसत असे इंद्रादी देव पर्येसी वस्ती पूर्व शाखेसी आदित्य देव अहर्निशी समस्त शाखेसी वस्ती जाना गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ पर्येसी समस्त मूळांकुरेसी अस्ति रेखा निरंतर नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगणे एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी आषाढ पौष चैत्रमासी अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रवड नसते दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणि कमासी बरवे पाहुणे दिवशी प्रारंभ करावा उपवासी सुशुर्भूत होऊनी भानु भौमवारेसी आतळू नये अश्वत्थासी भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये पर येसा संधी रात्री रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपातादी दुर्दिनादि व्यवधृती अपराह्न समय स्पर्शू नये सचैल स्नान करून निर्मळ वस्त्र नेसून गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवणे पारावरी पूजन करावे कलशांची पुण्य वाचन कर्मेसी संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपले उच्चारावे मग कलश घेऊन 7 वेळा उदक आणून स्नपन करावे जाणून अश्वत्थ वृक्षासी अवधाना पुनरपि करून या स्नान मग करावे वृक्ष पूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्तीविणे नाही जाण समस्ता ते आवाहनून षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे त्या वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसी स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊन तैषा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्ये नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भयनाश होती ग्रहदोष बाधून शक्ती सहस्त्र प्रदक्षिणा कराव्यात
पुत्र काम्य असे जासी त्या ते फल होई भरवसी मनोवाक्काय कर्मेसी एकोभावे करावे शनिवार वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्राणी काळ मृत्यू जिंकोणी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यून बाधिती पूर्णायुष्य होती निश्चिती शनिग्रहण पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी अश्वत्थ तळी वैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेड पठन केली याचे नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी आपले पितृ बेचाळीसी स्वर्गी स्थापी परी येसा श्री गुरुमंती वान जसतीसी अश्वत्थ वैमा आहेसी भावभक्ती असे ज्यासी त्या ते होय फलश्रुती आचार करीबो येणे परी संशय अंतकरण न धरी वृक्ष असे भीमातिरी जेते अमरजा संगम तेची आमचे असे स्थान सेवा करीबो एको म्हणे होईल तुझी मनकामना कन्या पुत्र तुझ होतील श्री गुरु निरोप येणे परी तैसी सेवा करीते नारी येणे परी 3 रात्री आराधले परी येसा श्री गुरु सहित अश्वत्थाची पूजा करीती तिसरे दिवशी स्वप्न झाले तेसी सांगेन एका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्रय एक येऊनी देतो तिसी बाक काम्य झाले तुझे एक सांगेन एक करी म्हणे जाऊनी गाणगा पुरात तेथे असते श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करीवो साथ नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी रक्षण करीवो वेगेसी निर्धार धरून मानसीन त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखुनी सुषुप्तीत सेवेची झाली ते जागृत कल्पवृक्षाचे अश्वत्थ कल्पले फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण पठासी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केले ते वेळी हासोनिया श्री गुरुमुनी फळ देते तीसी दोन्ही भक्षण करीवो संतोषनी काम्य झाले आता तुझे भोजन करीवो तू आता त्वरित काम्य होईल तू ते सत्य कन्यापुत्र दोघे तुते दिल्ले आजपरी हेसा व्रत संपूर्ण करून केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस 3 वारी हविषान्य भोजन करी श्वेतवस्त्र नेसुनी नारी कवना पडे न पाहेची येणे परी 3 दिवशी कमलेला नारी ने परियसी सुस्नात होऊन चौथे दिवशी आले श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊन पूजा करी ती एकाग्रमणी श्री गुरुवंती संतोषणी पुत्रवंती भावे तुम्ही ऐसे नमून श्री गुरुसी आले आपल्या मंदिरासी ऋतुतीला 5वे दिवशी म्हणून कन्या परी येसा येणे परी ती नारी झाली ऐसा गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नबल म्हणत असे ऐसे नवमास प्रक्रमण प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जात खाते 10 दिवस क्रमणी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरुदर्शनासी बाळकानुनी भक्तीसी ठेविले श्री गुरुचरणापाशी नमन करी साष्टांगेसी एकभावे करून या आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुतपरी संतोषविती प्रेमभावे करून या ओठोनी बिनमिती श्री गुरुसी पुत्र नाही आमची खुशी सरस्वती आली घरासी बोल आपला सांभाळावा ऐकोणी तेचे वचन श्री गुरुमंती हासवण न करीमणी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून ते कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगताती समस्तांसी तय कन्येचे लक्षणा पुत्र होतील बहुतईसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला आपण आहे बपणे होईल ईसी ज्ञानीपती त्या ते 4 वेद येती अष्टैश्वर्य नांदिते प्रख्यात होवणी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता हिची ख्याती होईल बहुता समस्त ईसी वंदिती दक्षिण देशी राजा येईलेचे दर्शन खाजा अनेक पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती तेसी पुत्र बाबा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्ष तीसी आत्मा शतायुषी मूर्ख पायी ऐकोणी श्री गुरुच्या वचना विनवित असे ते अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपण तयासी 5 पुत्र भावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर्धिती तेने रीती संतोषनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात मला 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेने रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीवाख्याने सिद्ध नामधरक संवादे वृद्धवंद्या संतान प्राप्ती नाम 49तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 40 श्री गणेशाय नमः सिद्धमणे नामधारका पूर्ववर्तले आणि एका वृक्ष झाला काष्ठशुष्का विचित्र कथा ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्गे गोत्रु नामतया नर हरी येऊनिया श्री गुरुमूर्तीस मन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडून या जय जया गुरुमूर्ती ऐकोणी आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परंज्योती परमपुरुषा जगत गुरु आपण जन्मली संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करती तुझ्यावरी कुष्टी म्हणून स्वामिया वाचला वेद यजुशाखा निंदा करती माते लोका ब्राह्मणार्थन सांगती देखा अंगहीन म्हणून या प्रातकाळी उठून लोक न पाहती आपले मुख तेने माते होते दुःख जन्मपुरी आता मज आता द्रोणी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला त्यजिना श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दोरी होशील दिव्य शरीरी एकोभावे चढावे इतक्या अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षेचारी घेऊन आला सरपणासी
तव देखील श्री गुरुमूर्ती त्या विप्रा निरूप देती एको भावे करुण चित्ती घेगा काष्ट जड करी काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमा तिरी डोई भा तो वाजावणी संगमात स्नान करून यावे त्वरित पूजा करून अश्वत्थ पुनरपी जावे स्नानासी हाती धरुणी कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिन्नी स्नपन करी गामनु भावे ज्या दिवशी काष्टासी पर्ण येतील सजीवेसी पाप गेले तुझे दिवशी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमा तिरी संगमेश्वरा समोरी रोवित झाला द्विज वरई जेणे रीती श्री गुरुमूर्ती ते अभिप्राय निरूप देती आचरित तसे एकचित्ती भक्तिभावे करून या येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास त्या काष्टासी दोन्ही कलश भरुणी घाली वेळोवेळी देखोनी म्हणत सकळे जन ताय विप्रा बोलावण सांगत ती विवंचन श्री गुरु निरूप लक्षण नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिले काष्ट बापा वाया कष्ट करसी कापा तू ते गुरुंनी श्री गुरुंनी निरूपिले ऐकून त्याचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज काम देनु अन्यथा केवी होईल माझे मनी निर्धारू असेस्त नवे वाक्य गुरु प्राण वेचिल सचराचरु गुरुवाक्य मज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य पर्यसी स्वामींनी निरूपिले द्विजासी शुष्क काष्टा भजी म्हणून किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया का कष्टसी मूर्खपणे म्हणून निर्धार करून मानसी सेवा करतो काष्टासी झाले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकून शिष्याचे वचन निरूप देती श्री गुरु आपण जैसा बाबा अंतःकरण तैसी सिद्धी पावेला या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सुत ऋषीश्वरांची स्कंद पुराणे पर येसा सुत वने ऋषीश्वरांची गुरुभक्ती असे विशेषी तारावे हा संसारासी अनेक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून पाहावा अंत गुरुत्रयमूर्ती मनिध्यात सेवा करणे भक्ती भावे दृढ भक्ती असे जयापासी सर्व धर्म साधंती तयासी संध्यन धरावा मानसी एकचित्ते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नामतया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधेरण्यात जेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात सभे होता शबरदूत श्रमोनिया परयेसा श्रमोनिया शबरदूत हिंडत होता राणात देखता जलावचित जीर्ण एक देव शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडले होते मेदनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजदूता माझे म्हणे एसी आरता लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परयेसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी पूजा करावी सुचीची पत्रपुष्पे अर्चुन या तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजा रमण म्हणून म्हणे निर्धारिपा नाना परी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूपदीप विधान रीती नैवेद्य दावे भस्म जाणा भस्म असल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमणी प्रसादा आपण भक्षावा येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपुले म्हणत क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्म नमी याचे हिंडोनी पाय गावो गावे चिता भस्म निमे काही येणे परी 7 गावी हिंडोनी आला तो घरासी चिंता भाऊ शबरासी पुसता झाला स्त्रियसी काय करू म्हणे तीसी प्राण आपला त्यजिन म्हणे जैसे गुरुनी निरोपिले तैसा नैवेद्य पाहिले जे दिले नाही तरी वृथा जाहले शिवपूजन परी येसा ऐकोणी पतीचे वचन बोले शबरी हासून निंदा करता किंकारण चिता भस्म देईल मी मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरिता काष्टी असती बहुत दहन होईल आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरमवसी संतोष रूप बोलत असे कधीतरी शरीरासी नाश असे पर्येसी ऐसे कार्यकारणासी देह आपला समर्पिना ऐकोणी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे ऐकोणी पतीचे वचन विनित असे ती अंगना केसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलत असा संदेह सोडून ये आपणासी दहन करी वेगेसी आपण होणी संतोषी निरूप देते परियेसा ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोषनी तो शबर बांधित झाला घराचे द्वार अग्नी लावला तोर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियसी पूजा करून शिवासी नैवेद्य दिला धारा पूजा करता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्रियेसी वदिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रीसे बोलावून देत होता शबरतो तया दिवशी तेने परी आपले स्त्रियेती पाचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा त्याची शबरी येऊन उभी ठेली हास्यवदने घेतला नैवेद्य मागोनी घेऊन गेली घरात बोलावणी स्त्री अशी शबर पुसत असे ते असी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपला आहे असी अग्नी लावता घराची निद्रिस्त आपण झाले देखा महाशिते पीडित आपण होते निद्रस्त तुमचे बोल ऐकत उठवणी आले म्हणत असे हे होईल ईश्वर करणे प्रसन्न झाला शूल पाणी ऐसे म्हणता तक्षणी निज स्वरूपे उभा ठेला
नमन करीत लोटांगणी धावणी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणत असे ही सौख्य संसारी राजदिदले दुरंदरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांशी सांगती झाले पर्यसी विश्वास करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवित असे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनी करती अनुष्ठाना पाहावा येती त्या ब्राह्मणा देखुनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाले ते भई हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ उचलून या कर कमळ घालते उदक काष्ठासी तक्षणी काष्ठासी पल्लव आले पर्यसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ठ झाला वृक्ष देखा काष्ठ दिसे औदुंबर सुदयी झाला तो विप्र दिसे सुवर्णदही नर गेले कुष्ठ तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजांसरी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरतीया त्या विप्रा बोलावणं श्री गुरु म्हणती संतोषण कन्यापुत्र धनगोदनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझी आमचा भक्त जाणं जैसे श्री गुरु निरोपिले त्या परित्यासी झाले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यांसी इति श्री गुरु चित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरु चरित्र अध्याय 41 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सन्मुखा कर जोडून एका नमन करी साष्टांगे एक असे माझी विनंती निरोपावे आम्हा प्रती आमचे पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरुची ऐकून शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारुण एक चित्त करुणी मन एक शिष्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे पर्येसा त्याचे नाम सायनदेव केली पूजा भक्ती व्हावे त्यावरी प्रीती अतिस्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचा तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी पर्येसी ख्याती झाली दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नाम श्री नृसिंह व सरस्वती भक्तवत्सलावधारी तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्याता त्याने ऐकला वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहुत मानसी हर्षी निर्भर होऊनिया साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करुणी पाद झाडित भक्तिभावे परी येसा कर संपुट जोडून स्तुती करी एकाग्रमणी त्रैमूर्ती तुची जाण म्हणे श्री गुरुस्वामी या आनंद जललोचनी निघे संतोषी भाऊ म्हणे नवविधा भक्ती करुणी स्तुती केली श्री गुरुचे संतोष श्री गुरुमूर्ती ते अभिप्रा आश्वासिती माथा हस्त ठेवो निमंती परमभक्त तुझी आम्हा तू आजे का स्तुती केली तेने मन माझे धाले तुझं वरदान दिले वंशवंशी माझे दास स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वत्थासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे परी श्री गुरुमूर्ती त्या विप्रा निरोप देती श्री गुरु निरोप जेने रीती आला तो स्नान करुणी षोडशोपचारे श्री गुरुसी पूजा करी भक्तीसी अनेक परी पक्वानेसी भिक्षा केली श्री गुरुते भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती त्या विप्रा आपले पंक्ती समस्त शिष्यांहोनी प्रीती ठाव देते आपले जवळे पुस्ती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोषे ऐकून श्री गुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारुण कन्यापुत्र बंधुजन क्षेम असती स्वामी या उत्तर कंची म्हणजे ग्रामे वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी असो स्वामी कृपा असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधुजन करती संसार यातना आपले मनची वासना करीन सेवा श्री गुरुची ऐकून त्याचे वचन श्री गुरुमंती हा सोना आमची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समय अरण्यात अथवा राहू नगरात आम्हान सवे कष्ट बहुत तुम्ही केवी राहू शका येणे परी श्री गुरुमूर्ती त्या विप्रा निरूपिती ऐकून विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारी येणे परी श्री गुरुसी सायनदेव भक्तीसी विनवी तसे पर्येसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझी चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करुणी अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण एक शिष्या नाम करणे वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु केले संगमासी सवे घेतले तयासी समस्तांते वारुणे भक्ता सहित संगमासी गेले श्री गुरु निशिमयासी बैस्ते झाले अश्वत्थासी सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करती म्हणे दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणते उठविती वारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहते पर्जन आला महाख्याती मुसळधारा वर्षती जो का विप्र होता जवळ आश्रय केला वृक्षतळी तेव्हा केली तेवई वस्त्रे करुणी श्री गुरुसी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका उभा रावणी सन्मुखा सेवा करी परी येसा येणे परी यामदोनी पर्जन्य आला महाक्षोणी आणि कवारा उठोनी वाजे शीता अत्यंत श्री गुरुमंती विप्रासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आनावा शेका भया निघाला शिष्य देखोनी
श्री गुरुवंती हसूनी नको पाहू आपले नयने उभय पार्शी पर येसा येणे परी द्विजवर पावलाम त्वरित गाणगापुर वेशी पासी जाऊनी थोर हाकारिले द्वार पाळा तयासी सांगता वृत्तांत आणून दिला अग्नी त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला पर येसा न दिसे मार्ग अंधकार विधीच्या तेजे जातो नर मणी करसे विचार श्री गुरुनी माते निरूपले दोन्ही कडन पाय म्हणती श्री गुरु माते निरूप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाय ते वही आपली दक्षिण दिशेसी पाहता देखे सरपासी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जाय राणी सवेची येती सर्पदोनी तेव्हा विपर भियोनी अतिशीघ्र जात असे स्मरता झाला श्री गुरुसी एको भावे धैर्यसी जातो विपर शीघ्रेसी पातला संगमाजवळी केम दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्रदीप ज्योतींसी दिसती विप्र बहुवासी वेदध्वनी एक तसे जवळी जाता द्विजवरू एकले दिसते श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वाल्य केले अग्निसी उजेड पल्ला बहुवासी झाला विप्र सावदेसी पातसे श्री गुरुते दोन्ही सर्प येऊन श्री गुरुते वंदुना सभेची गेले निघून पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु पुस्ती विप्रासी कागा भयभीत झालासी आम्ही तुते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न दरी भय आता काही आमची सेवा कठीण पायी विचारुणी आपल्या देई अंगीकारावी गुरु सेवा गुरु भक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळ न भेने तया शिष्य पर येसा श्री गुरुवंती विप्रासी सांगन कथा असे सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्राह्ममुहूर्त होय तवा शंभू सांगितलेसी सर्वसाध्य गुरु भक्तीसी करावे एको भावेसी जोची शिवतोची गुरु तयाचे एका आख्यान सांगे तुझ विस्तारोण एक चित्त करुणी मन एक गिरिजे मन तसे गुरु भक्तीचे सुलभपणा तत्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करता विलंब पर येसा नाना तप अनुष्ठान करती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरु भक्ती करीला साध्य होय तत्काळ यज्ञदान तत्फळ सर्व सिद्धी त्यासी होय याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मापरी येसा त्यासी झाला एक पुत्र ती लावण्य सुंदर सकळ कर्मकुशल धीर योग्य झाला उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी वर्तमंद करी पर्येसी कराव्या विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करतेसे ब्रह्मचारी वर्तता ऐसे येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तता एके दिवशी आला पर्जन बहुवसी पर्णशाळा पर्येसी गळ होती गुरुची तयावेळी शिष्यांची निरूपती दिला गुरु कैसी तरी करावे अम्मासी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होते पर्येसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नवे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परीकर शीघ्र करी गा गुरु ऐसे ऐसा गुरु निरूप देती त्याची समय श्री गुरुची सती सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी आणावी नसेल विन्नी अथवा शिवली विचित्र रंगे पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वहिली त्वरिता आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागेन एक तुम्हासी पादुका आणव्या मज ऐसी चाले जैसे उदकावरी अथवा चिखल लागे ते असे न व्हावी अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जायसी युतिक्यावसरी गुरुकन्या काय करी जात त्याचा पालवदरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे पर्यसी आणि का आपणा खेळावयासी घरकुल एका नावे कुंजराचे दंते बरवे घरकुल तवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे होनो हे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरावी तरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण कराव्या पाक यत्न मडकी करून या आणि पा आणि सांगेल मी तुझा रांधणे करावया शिकवी मज पाक केल्या उष्ण सहज असो नये अन्न जाना पाक करता मडकीस न लागे काजळ पर्येसी आणून देगा भांडी येसी आणि सर्व सोपस्कार गुरुकन्या असे म्हणले अंगीकारले शिष्यराणे निगता झाले तक्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुस्ता झाला ते वै पुस्ता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरुनी सांगितले जे जे वस्त कवणे परी साध्य होय मग म्हणे अवधूत त्या बाळका त्या वय देत सांगन एक तुझं हित जेने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधना असे एक विधान निधान काशीपुर महास्थान सकळा विष्टी साधतील काशीपुर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मन कामना संध्यन धरी मनात ऐकून या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणता तापसी आपण नेई मने हर्षी तुझ करता आपणासी यात्रा गडे लाभ थोर तुझ करता आपणासी दर्शन गडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेचे म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे ते वेळी बाळका यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोपदेसी नेनो यात्रा आहे कैसी कवने परी राहठावे तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तीपूर्वक पहिले मणिकरणी केसी स्नान करावे नेमेसी जाऊन या विनायकांची पांचाळेश्वरन मावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कंबळेश्वर पूजा करी गा
भावेसी ललिता देवी पूजन मग जावे तेथून जरासंधेश्वर सगुणी पूजा करी का भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजा वा शूळ टंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी का ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वरनी का पूजा करोनी बाळका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर बंधून पुढे जावे एकोमणी चंद्रेश्वरासी म्हणून पूजा करी का विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाणं चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वभाऊ पूजा निका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी एको भावे चतुर्वक्त्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी का ब्रह्मेश्वर अनुक्रमे करून या पुनः प्रकामेश्वरा से कोण पुढे ईश्वर ईशान असे चंडी चंडीश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न पर द्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञानवापी खरी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलेंकरेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेयेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहुमनोहर पूजा महांकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोन अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करीगा बाळका अविमुक्तेश्वरासी पूजा तुवा जावणी हर्षी पूजा करीगा भावेसी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मनमथारी विश्वनाथ परी येसा बाळतुवा येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जाऊन या नमस्कारावे एसी यात्रा करून विश्वनाथ ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊन स्नान उत्तरवाहिनी विश्वनाथा ते पूजनी संकल्पावे यात्रेसी तेथून निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांसी पूजा करावी भक्तीसी धुंडराज पूजी मगा पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवतारा पूजी तु भक्ती भावे स्नान धर्म कुपेसी श्राद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मगा पूजा विदेवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी एक सोमनाथा वराहेश्वर भक्तीसी दशाश्वमेध तीर्थासी स्नान करा श्रद्धेसी प्रयाग तीर्थी पर्येसी स्नान श्राद्ध करावे पूजनीया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करीगा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मगवंती देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करीगा ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर देखा पूजा करोणी पुढे एका रेवाकुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजन मनकामना पावने जाण एक बाळा ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करीगा एकोमणी कुक्कुट द्विजाती बंधूनी मंत्र तिथे मनावा वाराणस्याम दक्षिणांगे कुक्कुटो नाम वैद्विजः तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्न सुस्वप्न भवेत पुढे मासोपवासासी पूजी जय गोबाईसी 7 कवड्या घालून येतीसी नमन भावे करावे शुक्र कुपी करी स्नान मग करी शुक्रेश्वर अर्चना मग पुढे अन्नपूर्ण नमून पूजा करी भावेसी धुंडी राजाती पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन दंडपाणी पूजावा आनंद भैरवासी बंधून महाद्वारा जाऊन साष्टांगेसी नमून विश्वनाथ अर्चिजय ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करीगा हर्षे योगी राज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगन विधी आहे कैसी संकल्प करुणी मानसी निघावे तोवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करावे महर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणतरी पंचगंगा ख्याती नामे आहे ती सांगणे उत्तमे किरणा धुतपापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळवणा 5 नामे विख्यात जाण नामे अस्ति सगुण एक बाळा एक चित्ते ऐसा परी पंचगंगेसी स्नान करीगा भावेसी बिंदु माधव पूजेसी पूजा करीगा केशवा गोपाळ कृष्ण पूजने जावे नृसिंह भवनी मंगळा गौरी बंधुनी गभस्तेश्वर पूजावा मयुषा आदित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्यादि स्मरण आमोदकेश्वरा अर्चोनी पापभक्षेश्वरा पूजजे नवग्रहांती पूजन काळ भैरवाती बंधुना क्षेत्रपाळ अर्चून काळकुपी स्नान करी कुर्तिवासेश्वरा देखा पूजा करुणी बाळका पुढे जाऊन एका शंखवापी स्नान करी तेथे आचमन करून रत्नेश्वराती पूजन सिद्धेश्वरा अर्चून दक्षेश्वर पूजी मगा चतुर्भक्त्रेश्वरी पूजा करी वो बाळ तुवो जा पुढे स्नान करणे का जा वृद्ध काळकुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करीगा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वराती पूजने तेथून मग पुढे जाणे जम्बुकेश्वर पूजावा वक्रतुंड पूजेसी तू वाजावे भक्तीसी दंडखात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजी जय ईशानेश्वरासी जय गिशव्य गुहेशी नमन करी पुढे जावे घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वराते अर्चन करी कंदुकेश्वराची अवतारी पूजा करी का भक्तीसी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वराते पूजने सवेची तुवा पुढे जावे स्नान सप्तसागरात तेथून वाल्मिकेश्वरासी पूजा करी का भक्तीसी भीमुलोटा जाऊन हर्षी भीमेश्वर पूजावा मातृ पितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपर्देश्वरासी पूजा करी का भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करी का वाळका कर्कोटेकेश्वरा पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे
अग्निश्वराची पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीशी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजनी मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चुन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्ध करावी तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रति जाऊन पूजा करिगा भक्तीसी असे तीर्थवैतरणी श्राद्ध करावे तिथे स्नानी विधिपूर्वक गोदाने देता पुण्य बहु असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवत्सेसी द्विजबरा गोदान द्यावे पर्यसा वृषभध्वजाती पूजन मग निघावे तेथून ज्वाला नरसिंह बंधून वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करून केशवादित्य पूजन आदि केशव अर्चून पुढे जावे पर येसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वराती पूजावे एक बावे पर येसा कपिलधारा तीर्थ तोर स्नान करावे मनोवर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करिगा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी एक बावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करिगा भक्तीसी काम्य तीर्थी पाहे मग कामेश्वराती पूजन गोप्रतारक तीर्थ स्थानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशयायते पूजने हनुमंताते नमन करणे मोदादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी दंडुराजपर्यसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपाणीसी मोक्ष लक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवांसी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अवमुक्तेश्वरा हर्षी पूजनी संभ्रमेसी विश्वनाथा सन्मुख सांगे उत्तर मानसा यात्रेयम यथावद्या मया कृता न्यून्यातिरिक्तया शंभू प्रियता मनया विभुः ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमन करुणे मग निघावे तेथून पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचत्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधरक संवादे काशी यात्रा निरूपणम नाम 140 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 42 श्री गणेशाय नमः। संकल्प करून यामनी जावे स्वर्गद्वार भ्रमणी गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्गद्वारी असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा जा तेथे जाऊन संकल्पावे विधीसी मागुते यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंच विघ्नेश्वर नमन करी दंडपाणीसी पूजा आनंद भैरवासी मागुते यावे मणिकर्णिकेसी पूजुनिया ईश्वरासी सिद्धिविनायक पूजावा गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी राजसिद्धेश्वर आनाध्यानी दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी शूलटंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजी मग वंदी देवीती पूजन सर्वेश्वराते नमोना केदारेश्वर धराध्यानी हनुमंतेश्वर पूजावा मग पूजावा संगमेश्वरी लोलार्काते अवतारी अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजन दुर्गा गणेश ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून प्रार्थावेतयासी विश्वक्सेनेश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी कर्दमेश्वरासी पूजेसी तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपासी पूजी गा सोमनाथासी मग विरूपाक्षलिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे निळकंठासी पूजा करी भावेसी कर जोडणी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा पुनर्दर्शन दे अम्मासी दे म्हणावे भक्तीसी मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजेचे पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा पर्येसी वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसी जावणी द्वितीय दुर्गेसी अर्चा वेवी कटाक्षा देवीसी पूजा करी मनोभावे पूजी उन्मत्त भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात काळकूट देवाप्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रयासी पूजन विरूपाक्षते नमुना यक्षेश्वर अर्चुन विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी रवि रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वरासे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी नरकार नवतारावयासी पूजी भीमचंडीसी विनवावे तुम्ही त्या ते पुनर्दर्शन दे म्हणावे एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा वरमवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथासे विख्यात पूजा करी त्वरित कपरदेश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजे गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उद्दंड गणेशासी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महातोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे जावे तपभूमीसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महर्षी पूजा करी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्च मग नकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे पर येसा पुढे असे लिंग तोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपाणी विनायक याची पूजा करून पृथ्वीश्वराते नमून शरीरकुपी स्नान करून
कपिलधारा स्नान करी वृषभध्वजा पूजन ज्वाला संवाचे वंदी चरण वरुणा संगमी स्नान करून श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक वरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणे ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा पर्येसी वशिष्ठ वाम देवासी पर्वतेश्वर पूजावा महादेवाची पूजेसी पुढे सिद्धिविनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरुणी हर्षी महादेवासी पूजावे पुंद्र जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णूसी पूजावे तुवा दंडपाणीसी मग दुंडीराजा अर्चावा आनंद भैरवासी पूजन आदित्य शाती नमुना पूजा करिगा एकोमणी मोदादी पंचविनायकांसी पूजा करिगा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमोनी जावे सन्मुखेसी मंत्र बनावे नेपरी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते तत्प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानि कृतानि मम शंकरः गतानि पंचक्रोशात्मलिंगस्यास्य प्रदक्षिणात ऐसा मंत्र जपून पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपादि करून आठाठाई वंदावे आणि एक प्रकार सांगेन एक विचार नित्यात्र मनोहर एक बाळका गुरुदासा सचेर शुची होऊन चक्र पुष्कर स्नान करून देवपितर तर्पून ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथून द्रुपदादित्येश्वर पूजन दंपतेश्वर नमून श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजने मग निघावे तेथून धुंडराज अर्चजे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चुन तारकेश्वर पूजन पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदेवसी पूजावा आता शक्ती यात्रेसी सांगेन एका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयसी 8 यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थदेका स्नान करून एका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्ती भावे करून या ज्येष्ठ वापी स्नानसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नानदान करा वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदु तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतके शक्तींसी मग पूजी लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थेसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्रासी विघ्न न करी तीर्थवासी अंते मंगळ रविवारेसी यात्रा करावी भैरवांसी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतके ब्रह्मचार्यासी यात्रा सांगे तो तापसी आचरणे विधीसी तुझी वासना पुरेल तुझोरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मणिधरिगा निर्धारू गुरुस्मरण करीत असे इतके सांगुनी तापसी आदृश झाला पर्ययसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरुस्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करता भक्ती प्रसन्न झाला व्योमकेशी निज स्वरूपे सर्मुखेशी उभा राहिला शंकर प्रसन्न होणे शंकर म्हणे दितला मागवर संतोषनी त्वष्ट कुमारा विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु आणि त्याचे कन्याकुमारो सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळी देखा संतोषनी ईश्वर देता झाला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होशी मग निघाला तेथून केली आयती तक्षण प्रसन्न होता शूल पाणी काय नोहे पर्येसा जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केला चतुरू घेऊन गेला वेग भक्तृ तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊन लागतसे गुरुचरणी अनुक्रमे गुरुरमणी पुत्र कन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुसी आलंगितसे महार्षी मने शिष्य ताता ज्ञान राशी तुष्टलो तुझे भक्ती ते ए सावर लादून गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारून सांगी ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे श्री गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एकवाव असे ज्यासी सगळाविष्ट तो पावे भव म्हणजे सागुरु उतारवया पैल पारू समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या अधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुचे होय सिद्धांते वेदशास्त्रे बोलती गुरुविने पार नाही संतोषणी द्विजवरू करिता झाला नमस्कारो ऐसी बुद्धी देणार गुरु तुची स्वामी कृपा निधी काशी यात्रा विधान निरूपला मज विस्तारून ते वेळी तेथीच होतो आपण तुम्हांसहित स्वामी या पाहे आपले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुषुप्ती नकळे माते स्वामी या म्हणून विप्रत वै बंदी श्री गुरुचरणांकमळी विनवितसे करुणा बहाळी भावभक्ती करून या जय जया परम पुरुषा परात्परा परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतार तुझी देवा जगद्गुरु आम्हा दिसतोसी नरु कृपानिधी स्वामी या मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपुर तुझ पाशी ऐशे परी श्री गुरुसी विनवी विप्रपरयेसी संतोषणी महार्षी निरुपदेती ते वै श्री गुरुमंती सायन देवासी दाखविली तुझ काशी पुढे वंश एकविसी यात्रा फळ तुम्हा असे तुची आमचा दिज भक्त दाविला तुझ दृष्टांत आम्हा पाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणतला जरी राहसी आम्हांपाशी नको वंदू मला इच्छासी आणून स्त्री पुत्रांची भेटी करवी म्हणतलय निरुप देऊन द्विजांसी श्री गुरु गेले मठासी सदानंद जैसी तैसी होतो श्री गुरु भक्त जनाम
आज्ञा घेऊन सहज गेला तुमचा पूर्वज कलत्र पुत्रांसहित तुझ्या आला श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष पर्यसी आले शिष्य भेटीसी एकोभावे करून या येती शिष्य लोटांगणी एकोभावे तनुमणी येऊनी लागती चरणा सद्गतीत कंठ झाले कर जोडून ते वेळी स्तोत्र करती तेही सकाळी ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुची होसी गंगा स्नाने पापनाशे ताप हरतो शशी कल्पवृक्ष छायसी कल्पले फळपा विजय एकेकाचे एक एक गुण ऐसे असती लक्षणा दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही पळपा विजय येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहुवसी संतोषणी महार्षी आश्वासित ते वेळी सिद्ध म्हणे नामकरणे काय सांगू तया दिनी कैशी कृपा अंतकरणे तया श्री गुरु यतीच्या आपले कलत्रपुत्रेसी जैसा लोभ पर्यसी तैसे तुमचे पूर्वजासी प्रेमभावे पुस्ताती गुरु वार्ता कुसरी क्षेम पुत्र कलत्रे दुज सांगे मनोहरी सविस्तारी परियेसा कलत्रेसी नमोना सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जन चरणांवरील घातले ज्येष्ठ सुत नागनाथ त्यावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माथा हात ठेविती श्री गुरुमंती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य वैल पूर्ण आयुषी संतती याची बहुवस हाची भक्त आम्मासी असेल श्रियायुक्तेसी तुवा आता म्लेच्छांसी सेवावंदन करावे ज्या दिवशी म्लेच्छासी तुवा जाऊनी वंदसी हानी असे जीवासी म्हणून सांगता ते वै मग मंती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करुणी त्वरितेसी यावे म्हणती ते वै ग्रामलोक तया दिवशी पूजा करती अनंतासी यवनिया श्री गुरुसी पूजा करती परियेसा पुत्र मित्र कलत्रेसी गेला गंगा संगमासी विधिपूर्वक अश्वत्थासी पूजनी आले मठात श्री गुरुमंती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विजमी येवणी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारो आमचा अनंत तुची गुरु व्रतसेवा तुमचे चरणा तय वे श्री गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडिन्य ऋषीश्वर केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करता नमस्कारो कैसे व्रत आचरू पूर्वे कवणे केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत तयाचा आदि अंत मज कथा निरूपी जय त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनुष्य साकडे फेडावे माझे स्वामी या ऐसे विनविता द्विजवरू संतोष झाले श्री गुरु सांगता ते विचारू सिद्धमणी नामधारका इति श्री गुरुचित्रामर्थे परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्वष्टापुत्र आख्यान सायनदेवर लाभो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 43 श्री गणेशाय नमः श्री गुरुमंती द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसले अम्मासी पूर्वी बहुती आराधले युधिष्ठिर पंडुसुता तेने केले हेचे व्रत राज्य लादला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोरारण्यात युधिष्ठिर देखावंतु सहित असे चिंता व्याकुळित सदाध्याय श्री हरिसी भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तिथे ठाकून जेते होते पंडुकुमार कृष्ण येता देखून धर्म जाय लोटांगणी दंड प्रणाम करुणी वंदिता झाला तय वेळी तुझ वाचून आम्हासी आता सांगो कवनापाशी जरी आम्हा उपेक्षिती काय कांक्षा जीवाची तुझ सारखे असता छत्र आम्हा कष्ट परमित कवने प्रकारे स्वस्तचित्त राज्यप्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रत तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवण मनसी सर्वाठाई आपणवासी अनंत नाम आम्हासे अनंत मीच जाणसी संशय जरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांसी ब्रह्मा विष्णू महेश्वर अस्ति सप्तपाताळ भूर्भुवादी लोक सकळ अनुरेणु तृणकाष्ठ सकळ विश्वात्मा आपणशी न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधिपूर्वक पूजा करा व्रत तुम्हांसी बरवे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी पर्येसा आराधवावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वे कवणे केले मनसी सांगेन एका तत्पर असे पूर्वी कृतयोगेसी सुमंतु नाम द्विज पर्येसी उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी भृगकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदार्या कन्या झाली तीसी सुतनया नामतीयेचे सुशीला वर्ततायसे एके दिवशी झाले प्राप्त दैववशी सुमंतपत्न पंचत्वासी पावली कलेवर सोडून सुमंतुसे भार्या हिनत्व आले समस्त कर्म राहिले पुनଃसंधान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केली तुझे नाम असे कर्कशा दुश्शीला आचरणे पर्येसा नित्य कल करीस बहुवसा कन्यापती सवे देखा सुशीला कन्या उपवर झाले सुमंतु चिंती वेळोवेळी हिसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृहत्यसी देता झाला कौंडिन्यासी मिळणे होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या मातेचे झाले वैरे सापत्निकाचा हाच विचार कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रम आणि कठाया सुमंत म्हणे कौंडिन्यासी आणि करावे 12 दिवशी सर्वसिद्धा त्रयोदशीची प्रस्थान तुम्ही करावे सुमंतोची विनंती ऐकून आणि आले 12 दिन मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवशी निघाले सुमंत म्हणे कर्कशीची कन्या जाय पती सरसी भोजन द्यावे जामादासी व्री गोधवान्न देते म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लावले पाषाण लावी द्वार घंटा
पाहू गेला स्वयंपाक करा, होता कोंडा गोदम खरा, देता झाला कन्यावरा, निरोप दिला दोघांसी, दोघे बैसोनी रथावरी, निघाला कौडिन्य संतोष करी, माध्यान्ह काळी नदी तिरी अनुष्ठाना उतरला, ऋषी बैसला अनुष्ठानी, सुशीला होती रथस्थानी, तिरी पात असे सगहणी, स्त्रिया समुदाय बहु असे, रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुवसी, वर्तकवंती चतुर्दशी, कलश पूजिती पृथक पृथक, स्त्रिया म्हणती सुशीलेसी, अनंत व्रतासी पर्यसी, पूजिता होय तत्काळेसी सकलाभिष्टे पावती, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे पर्यसी, अनंत नाम ख्यातीसी, सांगेन तुझ एक पा, रक्त पट्ट सूत्रेसी, अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी, घेऊन यावे नदीसी, स्नान करावे सुचीने, दिव्यांबर परिधारण, हळदी कुंकुम लावून आणावे कलश नूतन दोन्ही, गंगा यमुना म्हणून या, उदक वरुणी तयात पंचपल्लव रत्नसहित घालून पूजावे त्वरित, षोडशोपचारे करून दोन्ही कलशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका, पद्म लिहावे अष्टदळिका, कलशांवरी ठेवावे, शेष पूजावे दर्भाचे, षोडशोपचारी वाचे, ध्यान करावे विष्णूचे, शिष्यशाही म्हणून या, सप्तफणींचे शेषासी सदा विष्णू तयापासी, याची कारणे नाम तयासी, अनंत ऐसे ध्यान करावे, ओम नमो भगवते मंत्रेसी, षोडशोपचारे दर्भग्रंथींसी, आननी नव दोरेसी, ध्यान करावे मग तेथे, अनंत गुणरत्नाय मंत्रेसी, नवे दोरे ठेवावे कलशेसी, पूजा करावी पुरुष सुक्तेशी, अतो देवा मंत्रे सहित, षोडशोपचारे पूजोनी, संसार वरेती मंत्रे, बांधा कर दक्षिणी, नमस्ते वासुदेवा मंत्रेनी, जीर्ण दोरा विसर्जावा, दाताच्या विष्णू भगवान म्हणत, वाण द्यावे गोधुम घृत, प्रस्थ गोधुमाचे सघृत सगुड सफल द्यावे बाण, ऐसे 14 वर्ष देखा व्रता चढावे विशेषा, उद्यापन करावे निका, चतुर्दश कलश द्यावे, ऐसे सांगती सुशिलेसी, व्रता चढावे त्वरितेसी, आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे, समस्त मिळवणीतीसी, तंतू देता अनंतासी, गाठी बांधिता चतुर्दशी पूजा करती आपणा सवे, कोंडा होता गोधुमाचा, अनुदेती अर्धसाचा, वाण देवणी सुवाचा, निरोप घेतला स्त्रियांचा, चला म्हणून पुढे निघ दोघे बैसून या रथी, जाता पुढे नगर देखती, अमरावती असे देखा, नगर लोक सामोरे येती, चला स्वामी असे म्हणती, तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक, नाना समारंभे देखा, नगरी प्रवेशले दंपते एका, ऐश्वर भोगले बहुसुखा, श्रीमद अनंत प्रसादे, ऋषी पुसे स्त्री असे, काय बांधले हस्तमुळे असे, वश्य करणे आम्हासी, रक्तदरा बांधिला, सुशीला म्हणे भ्रातरासी, अनंत दोरापर येसी, याची या प्रसादे आम्हासी अष्टैश्वर प्राप्त झाले, ऐसे वचन ऐकून कौंडन्य कोपे प्रज्वले जावणे, दोरा हिरोण घेऊन अग्निकुंडी सांडिला, मग म्हणे कैसा श्रीमदनंत म्या तप केलेसे बहुत, तेने ऐश्वर सकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी, हा म्हणून सुशीला म्हणी धावत गेली अग्निस्थानी, काढून या क्षीर स्वप्ने केले देखा दोरकासी, अनंत क्षोभद्वशेसी, अष्टेश्वर गेले तक्षणेसी, दरिद्र झाला पर्येसी, द्विजवर कौडिन्य देखा, मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी, वाया घातले अग्निसी, मदांदी मज वेष्टिले, कारण आता नेम एक, जेव्हा भेटेल श्री लक्ष्मीनायक, श्रीमद अनंत दर्शने सुख अन्नोदक घेईल मी, म्हणून निर्वाण करून निघेतो अरण्य भुवनी, भारे सहित कौडिन्य मुनी निघता झाला पर येसा, हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात, तव देखील वृक्षच्युत पुष्पी फळी भरला असे, कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती, कौडिन्य पुसे त्या प्रती अनंतासी देखिले की, वृक्ष म्हणे कौडिन्यासी दृष्टीनं पडेची आम्हासी, तुवा जरी देखील अससी तरी आम्हासी सांगावे, ऐसे ऐकून पुढे जात धेनू दिसले वत्सा सहित, हिरण्यतसे तृणात तोंडा नये वक्षा द्विज म्हणे धेनुसी, जरी तुवा अनंत देखील असे, कृपा करून आम्हासी सांगे म्हणे द्विजवरा, नाही देखले अनंतासी, तुव्हा भेटलात जरी तयासी, मज विषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हणे, ऐसे ऐकून द्विजरा पुढे जाता देखील वृषभ थोर, त्या ते पुसे मुनीश्वर, तुवा अनंताती देखील की, वृषभ म्हणे तयासी, नेनो आम्ही अनंतासी, तुम्ही देखला तयासी, आम्हा विषयी व्हावे, पुढे जाता देखे कौडिन्य सरोवरे, रम्य दोन्ही उदक मिळाले, अन्योन्नी हंसादी पक्षीन सेविती, कमळ कुमुदादी पुष्पेशी मिरविती सरोवरायसी, द्विजपुसे तयासी अनंतात देखिले की, सरोवर म्हणते तयासी, नेनो कैसे अनंतासी, भेटूला तुम्हासी आम्हाविषयी सांगावे, पुढे जाता द्विजवरा देखिले गर्दभ कुंजर, पुस्तसे तया विचारते न बोलती तयासी, इतुकी अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी, जवळी आला परी करी उठी उठी म्हणत असे, काय विप्रापस्तोजी श्रीमद रंत कोटे आय विचारसी, दाखवीन चाल आम्हा सरसी, म्हणून धरले उजवा कर, उठून या कौडिन्यासी, घेऊन जाता अरण्यासी, नगरी पात झाली पूर्वी लजयसी, महदाश्चर्य पात असे, घेऊन गेला नगरात सिंहासन रत्न खचित, नेऊन तिथे बैसविता आपण दाखविने रूप देखून कौडिन्य स्तोत्र खयाती गाणं, चरणी माता ठेवून विनवित सेकर जोडून, पापी आपण पापकर्मी, नेनो तुझी धर्म भक्ती धर्मी, पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी गा दातारा, ऐसे स्तविले कौडिन्याने, ऐकोणी प्रसन्न झाला तक्षणी, भक्तजन चिंतामणी वरत्रय देता झाला, धर्मप्राप्ती दारिद्र नाश, शाश्वत वैकुंठ भवन, ऐसवर दिदला नारायण, एक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे, पुनरपी द्विज विन्मी देखा, म्या देखिले आश्चर्य एका, अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र असे, त्याचे फळ पक्ष जाती, कोणी प्राणी नातळती, पुढे येता मागुती देखिले धेनु सवत्स, तृण असे तेथे प्रबळ, त्यांचे तोंडा नये कबळ, आणिक देखिले निर्मळ सरोवरे दोन्ही
दोन्ही तेथे अन्योन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक. पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर, त्याची मुखान एक ग्रास, सर्व काळी वनवास. पुढे देखील सुरस कुंजर एक म्हणून मत्त, सर्वे एक गर्दवासी देखील स्वामी मार्गेसी. पुढे येता संधीसी देखीला वृद्ध ब्राह्मण, कृपाणिन नारायण सांगत असे विस्तारुण. एक वक्ता कौडिन्य वृक्ष तुवा देखीला पूर्वी होता द्विजवर, त्यासी येती वेदशास्त्र. उन्मत्तपणे गर्वेतुर शिष्यवर्गानं सांगेची, देखील तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक. केले नाही दानाधिक त्याने पापे सिगती, सर्वरे तुवा दोन्ही देखली म्हणती नयनी. पूर्वी होत्या दोन्ही बहिणी घेतली दाना आपणात, खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर नोची मधांध. झाले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मणा आपणाची, जे तुवा देखील त्या समस्ता मुक्ती दिले. अखिल ऐश्वर्य भोगी बायले अंती जाय स्वर्गासी, ऐसी कथा धर्मासी सांगितली त्या ऋषिकेची. आचरिले भक्तीसी अनंत व्रत वेळी, युधिष्ठिर दंपत्येसी व्रत आचरिला भक्तीसी. श्रीमद अनंत प्रसादित त्वरितेसी, पांडव राज्य पातलय राहुन या श्री गुरुपासी. सेवा करी बहुवसी, ऐसे तुझे पूर्वजासी. प्रसन्न झाले श्री गुरु, सिद्ध बने शिष्यासी. येणे परी तुम्हासी, निदान लादला परियेसी. श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामदरग संवादे श्रीमद अनंतव्रत महिमा वर्णनम नाम 43 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपलं 6व्या दिवसाचं गुरुचरित्र वाचन संपन्न झालं. क्षमा प्रार्थना म्हणूया. ओम अपराध सहस्राणि क्रियते हर्षं मया, दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च, आगतां सुखसम्पत्ति पुण्यचत्वदर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि, पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. उजव्या हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन कृत श्री गुरुचरित्र सप्ताह अंगभूतम षष्ठ दिने कृत श्री गुरुचरित्र पठन कर्मणे श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा प्राशन करायचं. कर्मांतया चम्या. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सरळ हाताने तामनात सोडा. ओम गोविंदाय नमः. हात पुसून आपल्या ग्रंथाला 3 वेळा नमस्कार करा. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. विष्णु स्मरणात परिपूर्णमस्तु. तत्सत जगदंबार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. आता नुकतेच आपण 6व्या दिवशीच्या श्री गुरुचरित्र पारायणाची वाचन पूर्तता केली. उद्या आपल्या गुरुचरित्राचा सांगतेचा दिवस म्हणजेच 7वा दिवस आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा म्हणजेच खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवातीचा दिवस. म्हणून उद्याचं वाचन आपण 8 वाजता न करता सकाळी ठीक 7 वाजता करणार आहोत. याचं कारण 7 वाजता आपलं पारायण सुरू होऊन संपल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठन करावयाचं आहे आणि विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर ठीक 9 वाजता सामूहिकरित्या आपण
महाराजांच्या मूर्तीवर घरच्या घरी महाअभिषेक सोहळा करणार आहोत की ज्या योगे आपल्या घरची स्वामींची मूर्ती सुद्धा ऊर्जित होईल आणि प्रत्येक सेवेकरांना सेवेकरी परिवारांना कोरोनारूपी महामारीचा त्रास होऊ नये ही वैश्विक विनंती आपण स्वामींना करणार आहोत. आणि म्हणून आपल्याला ठीक 9 वाजता स्वामी महाराजांच्या महाअभिषेक रूपी सांगतेसाठी सामोरं जायचं आहे. म्हणून ठीक 9 वाजता आपल्याला आपल्या देवघरातलं देव ताम्हण, एक छोटं ताम्हण स्वतःच्या उपयोगासाठी, देवघरातली स्वामींची मूर्ती सोबत पळी, पेला, अष्टगंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुलं, तुळशीपत्र आणि यथाशक्ती नैवेद्य, त्यामध्ये खडीसाखर किंवा आपल्या गुरुचरित्र ग्रंथाची सांगता असल्या कारणाने जर पूर्णावरणाचं नैवेद्य आपण करू शकलात तर सर्वात उत्तम. शेवटी अधिकस्य अधिक फलम. म्हणून स्वामींच्या आवडीचे जे जे नैवेद्य आहेत, जे पूर्णान्न आहेत, ते आपण तयार करावं आणि या महाअभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होत आपण या वैश्विक महामारीला नियंत्रित आणण्यासाठी एकत्रितरित्या स्वामींना विनंती करूया आणि ठीक 9 वाजता महाअभिषेकामध्ये सम्मिलित होऊया. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया 7 वाजता सायंकाळीन स्वाध्याय म्हणजेच विष्णू सहस्रनामादी स्तोत्र पठणामध्ये सहभागी होणार आहोत. श्री स्वामी समर्थ.